पुण्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। आई सतत अभ्यास कर म्हणून ओरडत होती, म्हणून एका 13 वर्षीय मुलाने टोकाचं पाऊल उचललं। हा मुलगा 8वीत असल्याने आई त्याला अभ्यासावरून सतत खडसावत होती। हा राग मनात ठेवून त्याने राग येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली। जतीन असं त्या मुलाचं नाव आहे। 31 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजता ही घटना घडली। घटनेनंतर जतीनला ताबडतोब पुण्यातील रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। या घटनेमुळे घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवली आहे। पोलिसांना कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार आईने जतीनला अभ्यास कर यासाठी ओरडलं आणि त्यानंतर दुसऱ्या मुलीला शिकवायला ती खोलीबाहेर निघून गेली। आई गेल्यानंतर जतीनने खोलीचा दरवाजा बंद केला आणि रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं। काही वेळानंतर वडील घरी आल्यानंतर त्यांनी दरवाजा ठोठवला, पण आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने आई वडिलांना भीती वाटली। त्यांनी जतीन आतल्या खोलीत नेमकं काय करतोय, तो दरवाजा का उघडत नाही हे पाहण्यासाठी वडिलांनी त्या खोलीच्या मागच्या दारातून त्यांनी पाहिलं असता त्याने धक्कादायक कृत्य केलं होतं। मुलाला असं पाहून आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली। वडील कसंबस त्या खोलीत शिरले आणि त्यांनी जतीनला खाली उतरवून हॉस्पिटल गाठलं, मात्र त्याचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात एकच खळबळ माजली आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल।